ऐका, दैत्यांच्या अंगात आल्यावर त्यांच्या वाटत कुणी सुद्धा येऊ नका. जर त्यांच्या वाटत कोण आलं तर ते तुडवून मारणार. अरे तू मला कशाला तुडून मारतो लगा? सॉरी सॉरी. तर हे असं आहे बाबा, तर सांभाळून राहावं आपापलं. म्हणजे आपल्या दोन्ही पोरांकडे नीट लक्ष ठेव. हात सोडू नको त्यांचा, नाही तर पोरं घाबरतील. आप्पा मी कुठं घाबरतोय तवा. तुमचा नातू आहे मी आणि आलोच कोणी की देईल की मग भोबी पचाड. चित्या कोळसा पेटवून घ्या. इंगळ चांगला रसरशीत फुलला पाहिजे ना. कोळसा आव गुरुजी असली तयारी केली ना तुम्ही टेन्शनच घेऊ नका. एकदम गरम गरम इस्तू ठेवलाय तिकडे, एकदा चालून बघता का? हो गुरुजी, तुमची तयारी झाली ना, मग तुम्ही पूजा सुरू करा. हा करा करा. करूया करूया. हा लवकर आटपा, नाही तर जामकर साहेब जर आलं ना तर पूजेचा नाट लागल इथं. नाद बरा करल त्यो, मी कशाला इथं. ओ गुरुजी, तुमच्या हिशोबात होऊ द्या. चला, पण व्यवस्थित झाली पाहिजे हा पूजा. हा रे देवा, कर्म माझं. काय झालं आता? हो, पूजेसाठी लागणारी मुखवट्याची नथ माझ्या घरीच राहिली देवाऱ्यात. हो गुरुजी, तुम्हीच असा गोंधळ घातला तर बाकीच्या काय करायचं? हा? जावा घेऊन या, घरनं जाऊन घेऊन यायचा नथ. सरपंच, तुम्ही जाऊन घेऊन येता का? मी उरलेली पूजेची तयारी करतो. हा हो हा, जा. आणतो घ्या आणतो. अरे पोरांनो, एक 2-4 जण चला माझ्या बरोबर. जा जा. मला लवकर नीट आणा बरं, जडच्या जड असेल. चोर चोर चोर, पकडा त्याला. अरे बाहेर कोणी हाय को? ऐको. नीच माणसा, देवाचा दागिना आहेत ते तुला कधीच लाभणार नाहीत. देव कोपला तर किडे पडून मरशील. बर्बाद होशील, बर्बाद. बर्बाद आणि मी दिसत नाही काही म्हातारे. तुझा देव प्रसन्न आहे माझ्यावर, कारण त्याच्यावरचं ओझं मी कमी केलंय. इथल्या लोकांना फसवतोयस तू. देव तुला कधीच माफ करणार नाही. नरकात जाशील तू, नरकात. नका हो, नका आजी असा शाप देऊ मला. मी तुमच्या पाया पडतो. हे दागिने 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 हवेत ना तुम्हाला? हे बघा, दिले घ्या. मला मला शाप नका देऊ असा. काय झालं? हसू नकोस. मी सगळ्या गावाला ओरडून ओरडून सांगेन तुझा खरा चेहरा काय येतो. झालं. प्रत्येक माणसाला हेच सांगायचं असतं. काय मिळतं तुम्हाला सुख हे सांगून? हा, या गावाला ओढून सांगायचंय. जा सांग. तसं या गावामध्ये कोणाला पैसा नकोय, संपत्ती नकोय, देव माणूसही नकोय. या लोकांना फक्त हवी आंधळी भक्ती. अरे आंधळी भक्ती करा, खुश राहा. कशाला हे सगळं करायचंय? तरी तुला ओढून सांगायचंय? जा, आत्ता जा बाहेर. सगळ्या जगाला ओरडून सांग. जा, सगळ्यांना ओरडून सांग मी नाहीये त्यांचा देव माणूस. तू ओरडून सांगेपर्यंत ना इथून फुर झालेला असेल. अगं लाली सारखं घड्याळाकडे काय बघतीयस? कुठे जायचंय वय तुला? नाही, ते उत्सव संपल ना, वेळ निघून चाललाय, उशीर होतोय म्हणून बघत होते. बरं त्या मला ना बरं वाटणं झालंय, अशक्तपणा वाटतोय आणि गुंगी येते. मी जरा पडते. हे बघ लाली, तो उत्सव काय कुठं पळून नाही जात. आणि आता मी जाणारच आहे ग तिकडं. हे बघ, आता कसं तू 2 घास खाल्लं तर मला समाधान वाटलं बघ. हे बघ, आता तू ना निवांत आराम कर बघ. म्हणजे घाम आला ना की वाईस तुला बरं वाटेल. हा, आत्या भासल. मी आता जाते. आणि ते उत्सवाला तर किती उशीर लागेल ना ते काही सांगता येणार नाही बघ. त्यामुळे उगाच जागत बसून ना आमची वाट बघत बसू नकस.
नाही नाही वाट नाही बघणार झोपणार आहे मी. या अंगारा बी ठेव तुझ्यापाशी. दैत्याचा उत्सव आहे आणि ते गावाच्या बाहेर जाताना काय घेऊन जातील ना काही सांगता येत नाही बघ. त्यामुळे वाई सावधच राहा बघ. आणि हो देवाचं नाव बी घे. हा हा आणि बाहेरनं कोणी आवाज दिला किंवा दार ठोठवलं ना तर ओढू नकस काय. चल मी तिकडे जाते आणि गोपाळा पाठवून देते हा तुझ्यापाशी थांबायला. नाही ना आत्याबाई त्यांना कशाला पाठवताय मी घेते ना माझी काळजी. आणि माझ्यामुळे उगाच त्यांना कशाला त्रास. गावचे लोक देव माणूस म्हणतात त्यांना. बसू दे देवाजवळ. आणि तसं पण ते उत्सवात असतील तरच सगळी कामं होतील ना. आणि मला जर बरं वाटलं ना मी येईन तिकडं. बरं बाई तू म्हणशील तसं ठीक आहे पण काळजी घे एवढंच म्हणणं आहे बघ माझं. आणि हां मी जाते आता आणि तू आतनं कडी लावून घे. हां हो आत्याबाई मी सगळं करते नका काळजी करू. झोपते मी जरा. बरं झोप. रत्नामावशी हे रत्नामावशी दार उघड. रत्नामावशी अगं दार उघड की रत्नामावशी. अगं कधीच्या ना हक्का मारतोय तुला. काय कमी येतं काय म्हातारीला? नाही तसं काय नाही चालायचा प्रॉब्लेम आहे म्हातारीला बाकी काय प्रॉब्लेम नाही. हा म्हातारी दार का उघडे ना. रत्नामावशी गेली बिली काय? ए अरे काय पण काय बोलतोस.